सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतरण दिन सोहळा जो आहे तो आपण संपन्न करत आहोत आणि या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। स्वामींनी जो अवतार घेतलेला आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। त्या संदर्भातली जी काही जाणीव आणि माहिती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बरं का। आपल्याला स्वामींनी आणि पंचावतारांनी अनंत अवतारांनी अवतार घेतला आणि अवतार घेणार आहेत पुढे पण अनंत अवतार याची फक्त माहिती आहे आणि ज्ञान सुद्धा आहे। ते कशा कशा प्रकाराने जे अवतार घेतात यामध्ये आपण बघितलेलं आहे की गर्भ, पतित आणि दवडणे अशा तीन प्रकाराने परमेश्वर अवतार घेत असतात। त्यामध्ये आमच्या स्वामींचा अवतार जो आहे तो कसा झालेला आहे? गर्भ की दवडणे? कोणी पतित म्हणतंय, कोणी गर्भ म्हणतंय, कोणी दवडणे म्हणतंय। नेमकं कसं? सगळे जणांनी पतितच सांगितलेलं आहे। पतित म्हणजे मृत देह जे आहे त्या देहामध्ये ते स्वरूप आलं परमेश्वराचं आणि त्या ठिकाणी स्वामींनी जो स्वरूप आल्यानंतर त्या देहामध्ये त्या ठिकाणी अवतार स्वीकारला, म्हणजेच सर्वात आधी त्या देहाचा स्वीकार केलेला आहे आणि देहाचा स्वीकार करणे म्हणजेच अवतार स्वीकारलेला आहे। आणि अशा पद्धतीने एक वेगळीकता आपल्याला बघायला मिळते। गर्भव्यवस्थेने एखाद्या जीवाचा जन्म होतो हे आपल्याला माहिती आहे, परंतु दवडणे आणि पतित या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी नवीन आहेत। आधीच त्या ठिकाणी आलेला जो जीव आहे त्याला तिथून काढून टाकायचं आणि दवडणे म्हणजे काढून टाकणे आणि शास्त्रीय भाषेत तर हकलणे असंच म्हटलेलं आहे। तिकडून त्या जीवाला हकलून द्यायचं, काढून द्यायचं आणि मग ती जी काही पद्धती आहे त्याला दवडणे असं म्हणतात। तिथे परमेश्वर आपलं स्वरूप आणतात। आणि तिसरी पद्धत आपण बघितलेली आहे की पतित म्हणजे मृत देह आहे, त्या देहामध्ये काहीच नाही आहे ना। एखादा कितीही आपल्यासाठी महत्त्वाचा माणूस असो, मूल्यवान असो आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीची किंमत किती का असेना, परंतु तो व्यक्ती जेव्हा मृत पावतो म्हणजे त्याचं जीव जो आहे तो देहातून निघून जातो, त्यानंतर किती वेळ तुम्ही त्याचा देह ठेवता? असं काही गणित आहे का? किती वर्ष ठेवतो, किती महिने ठेवतो, किती आठवडे ठेवतो का आपण? काही नाही। ते बाकीचे लोक म्हणतात बरं का, लवकर न्यावं लागेल। आता कोणाला लवकर न्यायचं आहे? मृतदेहाला। मुळामध्ये म्हणजे आपल्यालाच लवकर निघायचं असतं, आपल्याला अनेक कामं असतात, परंतु आपण कोणाला ढकलतो? ते लवकर करावं लागेल बरं का विधी। म्हणजे इत्यादी प्रकारे मृतदेहाची कुठलीही किंमत या जगामध्ये नसते। एखादी वस्तू जी आहे मूल्यवान आहे, तिचं मूल्य जर का शून्य झालं तर त्याची किंमत काहीच नाही। 2000च्या नोटेला कधी काळी काहीतरी किंमत होती, आज ती 2000ची नोट तुम्हाला जर का घरी भेटली तुमच्या, तर तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? दुःखच होणार, म्हणजे त्यातलं मूल्य संपलेलं, मेली ती नोट। अशा प्रकारे आपल्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक वस्तू आहेत ज्या तुम्ही महागड्या म्हणून आणलेल्या आहेत, त्या जिवंत आहेत आणि त्या जेव्हा मृत पावायला लागतात हळूहळू है ना, माणसंच म्हातारे होत नाहीत, वस्तू देखील म्हाताऱ्या होतात है ना। तुम्ही पहिल्या वेळेला जो ड्रेस कोडला साड्या होत्या ते आता या वेळेला नाही। म्हणजे काय होतंय ते हळूहळू, त्याला आपण काय म्हणतो, तो कपडा जुना झाला, ती वस्तू जुनी झाली, चप्पल जुनी झाली
म्हणजे कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नव्याने आपण ते आणत असतो, त्याचं मूल्य असतं आणि हळूहळू त्याचं मूल्य कमी होतं, म्हणजे हळूहळू ती वस्तू म्हातारी होत जात असते आणि मग एका विशिष्ट वेळाने त्यातलं मूल्य शून्य होऊन जातं आणि मग ती जी वस्तू तुम्ही डोक्यावर ठेवता तीच वस्तू आपल्या पायाखाली येऊन जाते, है ना, पाय पुसणं होऊन जातं त्याचं. म्हणजे इत्यादी प्रकारे आपलं जे काही नित्यता स्वामींनी सांगितलेली आहे प्रपंचातली, आणि प्रपंचातलीच अनित्यता देखील स्वामींनी सांगितलेलं आहे. जे दिसतंय ते नित्य आहे, परंतु ते नित्य जरी वाटलं तरी ते नित्य नाही. प्रपंच इतका गोंधळातला प्रकार आहे आणि म्हणून जे काही आपण जे मूल्यवान म्हणून आपण आणतो त्याचं मूल्य हळूहळू कमी होऊन जातं. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण साठवून ठेवू शकतो, परंतु मृतदेह घरामध्ये कुणी ठेवत नाही. आणि त्या मृतदेहाला शास्त्रामध्ये आलेलं आहे की कवडी एवढी सुद्धा किंमत त्या मृतदेहाला नव्हती बरं का. आणि अशा या मृतदेहाचा स्वीकार परमेश्वराने केला. म्हणजे परमेश्वराला एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या गोष्टीचं, एखाद्या वस्तूचं महत्त्व वाढवता येतं बरं का. आळी आहे रुद्रपूरमध्ये आणि ती नाली आहे, गटर आहे, घाण पाणी आहे. त्या घाण पाण्याला काही किंमत आहे का? ते पाणी जेव्हा मडक्यामध्ये भरून ठेवलं त्याला किंमत आहे, आणि तेच पाणी जेव्हा तुम्ही सांडपाणी म्हणून त्याचा उपयोग होतो आणि ते पाणी सांडलं जातं आणि मग ते वाहून त्या गटारामध्ये येतं, तेव्हा त्या पाण्याला काही किंमत नाही, मेलं ते पाणी. आता त्या पाण्यामध्ये आळी होते, मृत पाण्यामध्ये, आपल्यासाठी मृत असलेल्या पाण्यामध्ये आळीचा जन्म होतो. आता त्या आळीला काही किंमत आहे का? काहीच किंमत नाही आहे. परंतु आमच्या स्वामीने त्या आळीला श्रीकरावर घेतलं, करतलावर घेतलं आणि एका दुसऱ्या श्रीकराच्या बोटाने तिचं काय केलं, तिला दुःख दिलं. परमेश्वराचं दुःख देणं हे सुद्धा सुखात वाढ करणारं आहे. परमेश्वराचा स्पर्श जो आहे तर आपलं मूल्य वाढवणारं ते स्पर्श आहे. परमेश्वराचा संपर्क जरी आहे, नुसतं देवाने आपल्याला बघितलं तरी त्याचं मूल्य वाढतं की नाही. तुम्ही घरातनं आणता काहीतरी बनवून, त्याला मूल्य नाही आहे काही, त्याला चांगलं तुपातलं आहे वगैरे हे मूल्य असेल, परंतु त्या पदार्थांमध्ये पावित्र्यच नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याचा उपहार दाखवता आणि परमेश्वर इथे नाही आहे बरं का, तिकडून कुठून तरी अवलोकन करतात आणि अवलोकन केल्यानंतर त्या पदार्थामध्ये एक वेगळं जिवंतपण येतं आणि मग आपण म्हणतो प्रसाद आहे बरं का. घरून आणलं तेव्हा तुम्ही त्याला प्रसाद म्हणत नव्हते, आणि जेव्हा इथे उपहार दाखवला, स्वामींच्या दृष्टीचा स्पर्श झाला आणि त्याचा प्रसाद झाला, म्हणजे काय झालं, त्या वस्तूचं मूल्य वाढलं. अशाच पद्धतीने परमेश्वर एखाद्याशी बोलतात, त्याचं पण मूल्य वाढून जातं बरं का. एरवी त्या सशाला कोणी विचारत नाही आणि आमचे स्वामी त्या सशाशी बोलले, या महात्मे हो, झालं, त्याचं मूल्य वाढलं. 850 वर्षापासून आम्ही त्या सशाला काय करतो आहे, वाचतो आहे. आमचे जेवढे काही साधक झाले तेव्हापासून आजपर्यंत आणि इथूनही पुढे जे होणार आहेत त्या सशाबद्दल ते वाचणार आहेत. एरवी सशा कासवाची गोष्ट तर आपण वाचतोच आहोत, ऐकतोच आहोत, परंतु त्यामध्ये त्या सशाचं मूल्य कमी होऊन गेलं बरं का त्या गोष्टीमध्ये. आणि स्वामींच्या संपर्कात आलेला जो ससा आहे त्याचं मूल्य मात्र वाढलेला आहे. ही परमेश्वराच्या संपर्कातला हा भाग आहे. आणि म्हणून एरवी देखील परमेश्वराचा जो संपर्क आहे तो किती महत्त्वाचा आहे आपल्याला लीळा चरित्रातल्या अनेक लीळेंच्या माध्यमातून, त्या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं आहे, आपल्याला वाचायला मिळतं. आणि म्हणून जेव्हा केव्हा स्वामींचा स्पर्श अशा प्रकारे त्या मृतदेहाला होतो, त्यामध्ये सुद्धा जिवंतपण आलेलं आहे. आणि कवडी एवढी सुद्धा ज्याला किंमत नव्हती असं ते देह त्या ठिकाणी मूल्यवान झालं आणि सगळेजण आनंदित झाले. त्या देहातनं जीव गेल्यानंतर जी काही शोककळा पसरलेली होती किंवा
त्या ठिकाणी जे शोक वाद्य वाजत होते बरं का, वाद्य तेच असतात, परंतु त्या वाजवण्याची जी काही धून आहे ती कशा प्रकारे वाजवल्या जाते आहे त्यानुसार त्या ठिकाणी दुःख आहे की आनंद आहे हे कळतं बरं का, लक्षात येतं. रडण्याचाही आवाज येतो, हसण्याचाही आवाज येतो, पण आवाजाची धून काय आहे त्याच्यावरून कळतं की माणूस हसतोय की रडतो आहे हे लक्षात येऊन जातं. तशा पद्धतीने तिथे शोक वाद्य वाजत होती आणि एकाएकी जेव्हा त्या देहामध्ये स्वामींनी अवतार स्वीकार केला आणि ते डोळे उघडले, आता इतक्या दिवस ते डोळे होते, आता ते काय झाले, श्रीनेत्र झाले, ते श्रीनेत्र उघडले. आणि विशाल देव जे आहेत हरिपाळ देवांचे वडील, आता आपण लक्षात घ्यायचं की जोपर्यंत त्या ठिकाणी ते देह जिवंत होतं आणि ते देह मृत झालं तोपर्यंत ते हरिपाळ देवांचं देह आहे, तिथपर्यंत हरिपाळ देव ही नामना त्या ठिकाणी लागू होते. परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी श्री स्वामींनी अवतार स्वीकार केला, आता त्या ठिकाणी आपण त्यांना हरिपाळ म्हणून संबोधायचं नाही बरं का. आपल्या पंथामध्ये त्याविषयीचे भजन सुद्धा आहेत, हरिपाळा निजनाथा, ते कमळ त्यांच्या पत्नीने विलाप केलेला आहे वगैरे असं तर दाखवल्या गेलेलं आहे, पण वास्तविक तिला तसं काही दुःख झालेलं नाही. आणि जरी तिने दुःख झालेलं असेल तरी आपण त्यांना हरिपाळ देव म्हणून संबोधायचं नाही, श्री चक्रधर स्वामी म्हणूनच किंवा परमेश्वर अवतार म्हणूनच त्यांना संबोधल्या गेलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी आमचे स्वामी जे आहेत, आमच्या स्वामींनी त्या नुसत्या त्या देहालाच मूल्यवान केलं असं नाही, तर आता इथून पुढे स्वामींना अनेक देहातल्या अनेक जीवांना मूल्यवान करायचं आहे. इथला प्रवास कसा आहे, देहाला मूल्यवान केलाय, परंतु त्याच देहाला आपण जर का भाळलो की हरिपाळ देव म्हणजे कसे होते, 32 लक्षणी, जो अवयव जैसा होवावा तो तैसाची. सौंदर्याची व्याख्या काय आहे, एखादा माणूस गोरा आहे म्हणून तो सुंदर आहे अशातला भाग नाही बरं का. एखादा माणूस नाकी डोळी आपण म्हणतो हा व्यवस्थित आहे म्हणजे तो सुंदर आहे अशातला भाग नाही. आमच्या शास्त्रामध्ये व्याख्या केल्या गेली सौंदर्याची व्याख्या की जो अवयव जैसा होवावा तो तैसाची, तो तसाच असला पाहिजे. एखादा माणूस सुंदर असतो पण त्याचं नाक थोडंसं मोठं असतं है ना. तुम्ही जर का आरशात थोडा वेळ तुमचा चेहरा बघितला तर तुम्हाला कळेल की तुम्हालाच वाटायला लागेल, आजपर्यंत नाही वाटलं पण आज वाटायला लागेल की आपले कान खूपच मोठे आहेत बरं का, परंतु आपण ऐकत काहीच नाही. आपलं तोंड खूपच छोटं आहे परंतु बोलतो भरपूर आपण. कान मोठे असून जास्त ऐकत नाही, तोंड छोटं असून जास्त बोलतो. आपले डोळे अजून थोडेसे असे पाहिजे होते, नाक थोडंसं व्यवस्थित पाहिजे होतं, इत्यादी प्रकारे आपल्याला आपल्याच देहामध्ये कमीपणा वाटायला लागेल. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी जे काही सौंदर्य आहे ते तर वेगळंच आहे, परंतु हरिपाळ देव मुळामध्येच 32 लक्षणी त्यांचं, म्हणजे त्यांचं जे काही नाक कसं असलं पाहिजे, मूर्तिज्ञान प्रकरण जर का तुम्ही वाचलं ते सरळ नासापूट, सरळ नाक सरळ आहे. त्याच्यानंतर आजान बाहू, अजून काय काय वर्णन येतं, विशाल श्री नेत्र. विशाळ म्हणजे कसे, असे मोठे मोठे डोळे कोणाचे असतात, वडिलांचे है ना. वडील काही मारत नाही, फक्त असे डोळे केले तरी घरातले सगळेच घाबरून जातात. तसे डोळे का मोठे डोळे म्हणजे नाही. विशाळ नेत्र म्हणजे त्या डोळ्यांचं जे काही असा रुंदीचा भाग आहे, रुंदीच म्हणणार काय ना, लांबी का रुंदी, इथून सुरून इथे अशा हे जी काही सौंदर्य आहे ते त्याला विशाळ असं म्हटलेलं आहे. आणि त्या डोळ्यातलं अजून काही सौंदर्य असेल ते, कान कसे आहेत, नाक कसं आहे, श्री मुख कसं आहे, श्री नेत्र कसे आहेत, हे सगळं काही त्याच्यामध्ये सांगितलं. मान कशी आहे तेही सांगितलेलं आहे, पोट कसं आहे, बेंबी कशी आहे, श्रीकर कसे आहेत, त्याच्या आंघोळ्या कशा आहेत, श्रीचरण कसे आहेत, हे नुसतं शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. परंतु
शब्दातलं वर्णन कधीही पूर्ण नसतं बरं का. सांगणारा पूर्ण नाही सांगू शकत. आता इतकी गोष्ट काय घेता तुम्ही. आमच्या महादाईसांचे वडील जेव्हा स्वामींना भेटले ते म्हणाले की रुपाई तुमच्याबद्दल सांगत असते बरं का, स्वामी किती सुंदर आहेत, पण तिला सांगता येत नाही बरं का. कोणाला सांगता येत नाही. महादाईसा म्हणजे एक विद्वान व्यक्ती आहे, जिज्ञासक, चर्चक म्हणून स्वामींनी त्यांना हे केलेलं म्हटलेलं आहे. आणि त्या व्यक्तीला सुद्धा स्वामींचे वर्णन सांगता येत नाही. जी व्यक्ती स्वामींच्या संपर्कात आहे, समोर आहे, रोजचं दर्शन आहे, चर्चा मंथन आहे, ती व्यक्ती सुद्धा नाही सांगू शकत. तुम्ही कुठल्याही वस्तूचं सौंदर्य ते तुम्ही शब्दात नाही सांगू शकत. आम्हाला मामाजी सांगतात की तुम्हाला जर का काही विंचुनी दंश केला, तुम्हाला म्हणजे दुसऱ्याला केला कोणाला, आता त्याला तुम्ही विचारा किती दुखतंय. खूप दुखतंय. खूप म्हणजे किती. त्यांनी किती खूप वेळा जरी म्हटलं तरी त्याला नेमकं काय दुःख होतंय, कसं ते विष चढतंय, तो सांगू शकतो का शब्दात. तुम्ही सांगू शकता का. डोकं दुखतंय म्हणजे किती दुखतंय. मामाजी म्हणाले की त्यासाठी तुम्हाला स्वतःला विंचू दंश करून घ्यावा लागेल आणि मग तुम्हाला कळेल की विंचवाचं विष कसं चढतं ते. हे शब्दात कोणी समजून सांगितलं तर नाही समजणार. आणि आपणही दुसऱ्यांना शब्दात समजावून सांगू शकत नाही. त्याला समजणार नाही हा भाग वेगळा, पण तुम्ही सुद्धा ते नाही सांगू शकत. आणि म्हणून स्वामींच्या सौंदर्याचं, श्रीमूर्तीच्या सौंदर्याचंही वर्णन करू नये असं मला वाटतं बरं का. कारण की आपण सांगणार एक आणि ते ऐकणार एक है ना. मागे आम्ही असंच कार्यक्रमाचा मेसेज टाकलेला होता की मी नेहमी टाकतो बरं, माझे मेसेज वाचत जा. मी असं टाकतो परवा कार्यक्रम आहे बरं का, आणि मग एक दिवस उलटला की उद्या कार्यक्रम आहे बरं का, आणि आज सुद्धा मी मेसेज टाकला आज रविवारी कार्यक्रम आहे बरं का. आता एक कोणी होते ते आदल्या दिवशीच आले, शनिवारीच आले, चपात्या वगैरे घेऊन. ते म्हणाले कोणी झालं नाही बाबा अजून. म्हटलं थोडं उशीर लागेल लोकांना यायला. कधी येतील म्हटलं उद्या. ते म्हणजे म्हटलं अहो तुम्ही वाचला नाही का मेसेज, त्याच्यामध्ये शनिवारचा कार्यक्रम नाही रविवारचा कार्यक्रम आहे. म्हणजे असं होतं बरं का. आजही आजच्या याला पण मी 10 वेळा मेसेज का टाकतो, कारण की लोक वाचत नाही बरोबर, लक्षात नाही. शब्द लिहिलेला आहे तो वाचल्या जात नाही. म्हणजे प्रत्यक्ष, आणि वाचला तरी त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. आज का उद्या आपल्याला कळत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. मग स्वामींच्या सौंदर्याच्या वर्णनांचे जे शब्द आहेत ते कसे काय कळतील आपल्याला. साधे मराठी शब्द आपल्याला कळत नाहीत तर स्वामींच्या सौंदर्याचे शब्द नाही कळणार, आणि त्या शब्दात सांगितलेलं सौंदर्य सुद्धा नाही कळणार आपल्याला. मी जे नेहमी सांगत असतो ना उदाहरण, की त्या भाजीची जी चव आहे ते फक्त ते ज्यांनी ती भाजी खाल्लेली आहे ना तेच लोक जाणू शकतात. तुम्ही त्या भाजीचं वर्णन करू शकता पण ती भाजी तशी बनवू शकत नाही, आणि तशी चव आपल्याकडनं त्या भाजीमध्ये उतरणार नाही. प्लस हे गोष्टी जाऊ द्या, परंतु जी भाजी स्वामींनी बनवली त्याची चव सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. बाकीच्या गोष्टी तर जाऊच द्या तिकडे. स्वामींच्या वचनातले अर्थ, वचनातले गर्भित अर्थ, लीळेतला हेतू, हे तर खूप लांबच्या गोष्टी आहेत. इकडे साधारण दृष्टपर जी स्वामींनी भाजी बनवली तिची चव आम्हाला सांगता सुद्धा येणार नाही. इतकं गहनता स्वामींच्या प्रत्येक क्रियेमध्ये आहे. आणि म्हणून इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की स्वामींचा स्पर्श आपल्याला झाला पाहिजे. लक्षात घ्या, आजचा जो काही दिवस आहे ना अवतार घेण्याचा, मी मागेही सांगितलं, हा अवतार घेण्याचा दिवस म्हणजे उपहार दाखवण्याचा दिवस नाही आहे. हा काहीतरी फुलांनी विशेषांना सजवणं याचा नाही आहे, की त्या दिवशी काहीतरी आपल्या मनपसंत जेवण बनवायचं आणि जेवायचं आणि मस्त आराम करायचा, त्याचा तो दिवस नाही आहे. किंवा एखादं भाषण माझ्यासारखं करतोय कोणी, त्याचाही हा दिवस नाही आहे. हा दिवस आम्हाला पवित्र होण्याचा दिवस आहे, आणि म्हणून स्वामींनी अवतार घेतलाय की आपण पवित्र झालो पाहिजे. त्यांच्या अवतार घेण्याने आम्ही पवित्र होणार आहोत. मला प्रत्येक अवतार दिन हा सेलिब्रेट करण्यापेक्षा सुद्धा त्या अवतार दिन आल्यानंतर असं लक्षात येतं की अजून सुद्धा आपण पवित्र झालो
नाही, अजून आपण इथेच आहोत. जे पवित्र झाले ते स्वामींच्या पुनःसंबंधाला गेले, सामान्य ज्ञानात गेले, विशेष ज्ञानात गेले, अपरोक्ष ज्ञानात गेले, पुनःसंबंधीच्या शाब्द ज्ञानात गेले, ते प्राप्तीला गेले विशेष ज्ञानानंतर. अजूनही आपण इथेच आहोत, हे मूल्यमापन करण्याचा हा दिवस आहे बरं का. मी मागेही सांगितलं, सेलिब्रेशन तुम्हाला करायचं तर करा, पण त्याच्यामध्ये एक दुःख ठेवा बरं का. आपण म्हणतो ना सर्व छान झालं, पण ते अमके अमके आले असते तर बरं झालं असतं, किंवा सगळी स्थानं झाली पण डोमेग्रामला जाऊन शिन्नस्थळी वंदन नाही झालं, हे दुःख मनामध्ये कोपऱ्यात कुठेतरी ठेवा. सेलिब्रेशन करा स्वामींच्या अवतार दिनाचं, पंचावतारांच्या अवतार दिनाचं, आणि हे दुःख कुठेतरी मध्ये कुठेतरी ठेवा की हरिपाळ देवाचं मृतदेह झाल्यानंतर देखील स्वामी तिथे आलेले आहेत. आपलं जिवंत देह आहे तरी स्वामी यायला तयार नाहीत, भेटायला तयार नाहीत, भेट घ्यायला तयार नाहीत, भेट द्यायला तयार नाहीत. आणि म्हणून हा सर्व विचार करण्याचा दिवस म्हणजे 5ही अवतार दिन आहेत बरं का. लक्षात घ्या, आपले हक्काचे 5च दिवस आहेत सण. आमच्या दिवाळ्या ह्याच आहेत. बाकीचे कुठलेही सण, आपले सण साजरे करण्यापेक्षा आपण 5ही अवतार दिनीच आमच्यासाठी दिवाळी आहे. आणि त्या दिवशी अजून एक आनंद आपल्याला असा झाला पाहिजे की स्वतः उद्धरण व्यसनी श्री चक्रधर स्वामी अवतार घेतात. कुणासाठी? आपल्यासाठी अवतार घेतात. हा सुद्धा एक आनंदाचा भाग आहे. ते आपल्याला आतापर्यंत भेट देत नाहीत, पवित्र करत नाहीत, हा सुद्धा एक दुःखाचा भाग आहे, परंतु आमच्यासाठीच त्यांनी अवतार घेतलेला आहे. हा एक आनंदाचा भाग जो आहे त्याच्यामध्ये असला पाहिजे, अभिमानाचा भाग एक असला पाहिजे. आणि म्हणून इथे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की स्वामी सुद्धा सांगतात की आपण जर का त्या 32 लक्षणी देहाला जर का भाळलो, त्या सौंदर्याला भाळलो तर चालणार नाही. स्वामींनी आपला प्रवास परत बदलवून घेतलेला आहे. कोणासाठी? सकळ संपत्ती ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती होण्यासाठी त्या देहाच्या भितरामध्ये तुम्हाला परत बघावं लागणार आहे. एखादा पदार्थ आपण घेतो ना, तर त्या पदार्थाला तर आपण भाळतोच, परंतु तो पदार्थ आपण का खातो? त्याच्या भितरांत असे काही गुण आहेत. आपण म्हणतो ना आम्ही हे का खातोय, की याच्यामध्ये हे थंड आहे बरं का, किंवा हे उष्ण आहे, किंवा हे या दिवसात खाल्लं पाहिजे, ते त्या दिवसात खाल्लं पाहिजे. आता त्याचे जे आंतरगुण आहेत त्या आंतरगुणाकडे आपण बघतो आहोत. कारलं कडू लागतं तरी लोक खातात का? त्याचा आंतरगुण चांगला आहे. ते कडूपणामध्ये सुद्धा एक आंतरगुणाचा गोडवा आहे आणि म्हणून ते खाल्ल्या जात असतं. तसं परमेश्वर अवतार घेतात, हे सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. 32 लक्षणे देह स्वीकारतात, हे आनंदाची गोष्ट आहे. आमचे स्वामी जेव्हा दोन्ही हाटवटी या बीजे करीती, उभय हाटवटी, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बाजार आहे, मधून स्वामी चाललेले आहेत आणि उभय हाटवटी दोन्ही बाजूकडची लोक स्वामी जाईपर्यंत, दिसेनासे होईपर्यंत स्वामींकडे बघत राहतात, त्यांची दृष्टी हालत नाही. बरं नुसते गिराईक नाही, ज्याचं दुकान आहे तो सुद्धा बघत राहतो. अशा प्रकारचं सौंदर्य स्वामींचं जर का आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की स्वामींनी फक्त एक लोक भाळतील आपल्यावर म्हणून ते सौंदर्य स्वीकारलेलं नाहीये. लगेच दुसरीकडे आम्हाला श्री प्रभू एक वेगळ्या अवतारामध्ये दिसतात, एका वेगळ्या वेशामध्ये दिसतात आणि थोडंसं वयस्कर वय स्वामींचं तिथे बघायला मिळतं. आमचे स्वामींचं 27, 25, 27 भीतरी वय बघायला मिळतं. अवतार घेतल्यापासून तर उत्तर दिशेला जाण्यापर्यंत तेच आहे, आजही तेच आहे. आणि अजून सृष्टीपर्यंत जोपर्यंत तो अवतार अव्यक्ती विलीन होत नाही तोपर्यंत 25, 27 भीतरी वय असंच राहणार आहे. आमच्या श्री प्रभूंनी थोडं वार्धक्याचा भाग स्वीकारलेला आहे, तरी सुद्धा त्यांच्याकडे ते एक सौंदर्य आहे की श्री प्रभू यावेत असं खूप लोकांना वाटतं बरं का. काही लोकांना वाटतं की त्यांनी येऊच नाही, हे आमचं विधी कार्य सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि नेमके श्री प्रभू येतात है ना. त्या रिद्धपूर मधल्या लोकांना वाटतं यांनी येऊ नये तर श्री प्रभू येतात. आपल्याला वाटतं की श्री प्रभूंनी यावं,
ते श्री प्रभू काही यायला तयार नाहीत आणि त्यांना वाटतं की येऊ नये तर येतात, पण आल्यानंतर त्या लोकांची थोडी चिडचिड होते. परंतु स्वामींची लीळा जेव्हा त्या ठिकाणी घडते त्यावेळेला त्यांना बरं वाटतं की बरं झालं श्रीप्रभू आले. ते म्हणजे तो जो स्पर्श आहे तो स्पर्श आपल्यातलं पावित्र्य वाढवत असतो. आणि म्हणून जर का आपण प्रत्येक अवतार दिनाला आपण थोडे 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 पवित्र झालो पाहिजे. पवित्र कशाने होणार? परमेश्वराचं ज्ञान भेटल्याशिवाय आपण पवित्र नाही होऊ शकत. नुसतंच ज्ञान नाही तर ज्ञानाचं आचरण सुद्धा करावं लागेल, तर मग आपण पावित्र्य आपल्यामध्ये वाढत वाढत जाणार आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या अवतार दिनाच्या निमित्ताने थोडासा मागोवा घेतला पाहिजे की अशा पद्धतीने श्री आमच्या स्वामींनी त्या मृतदेहामध्ये अवतार का स्वीकारला. एक असं म्हटलं जातं, बोललं जातं की हा समाज जो आहे पूर्ण तो कसा आहे? मृतवत आहे, मेलेला आहे, है ना. आपल्याला जर का कोणी काही सांगितलं देवा धर्माच्या बाबतीमध्ये तर आपल्यामध्ये ते जिवंत पण असतं का? आपल्याकडे वेळ काळ सगळं आहे. आपण घरातनं वेळेवर निघू शकतो आणि वेळेवर पोहोचू शकतो. रेल्वेने जायचं असेल तर कधी जाता तुम्ही घरातनं, कधी निघता? रेल्वे गेल्यावर का त्याच्यावर जो वेळ दिलेला आहे 4-4 वेळा वेळ बघतो. आता तर हे पण कळतं की ट्रेन कुठे आहे, काय आहे, सगळं पद्धतशीर असतं आपलं. ते म्हणतात की नाही आम्हाला 1 तास आधी गेलं पाहिजे. कुठे? रेल्वे स्टेशनला. तुमची कोणी वाट बघत नाही, ती गाडी येते निघून जाते, तुमच्याबद्दल कोणी विचारत सुद्धा नाही. तिथे नंतर येतात गाडी गेल्यानंतर विचारायला, तो TC येतो, हे आलेले का? नाही आले तर तुम्हाला कोणी फोनही करत नाही का? तुमची काहीच किंमत नाही तिथे. आणि जिथे तुमची किंमत आहे तिथे तुम्ही कधी येता? 1 तास उशिरा. जिथे काहीच किंमत नाही तिथे आपण 1 तास 2 तास आधी जाऊन बसतो. म्हणजे हे काय आहे? त्याचं मूल्य आम्हाला कळालेलं नाही आहे. ते मूल्य कळालं पाहिजे. आणि म्हणून आपण त्या पद्धतीने जर का ज्ञान घेऊन आचरण करून पावित्र्य जर का वाढवलं तर त्याचं मूल्य आपल्याला कळेल आणि त्या मूल्यानुसार आपल्यामध्ये बदल होत राहतील. आपला विषय चालू होता की आपण सुद्धा मृतवत आहोत, मेल्यासारखेच आहोत. धर्मकार्यांविषयी जे काही उत्साह असला पाहिजे, जे काही जिवंतपणा असला पाहिजे. जिवंतपणा कधी असतो आपल्यामध्ये माहिती आहे तुम्हाला? तुमच्या जिवंतपणा कधी असतो? असतो का? कधी असतो? जेव्हा भांडायच्या वेळेला. हा, तुम्ही जेव्हा भांडाल तेव्हा कोणाला तरी सांगा आमचं व्हिडिओ शूटिंग करा म्हणून, आणि नंतर ते तुम्ही बघा तो व्हिडिओ, तुमचाच भांडण्याचा व्हिडिओ बघा तुम्ही. तुमच्यामध्ये एक ताकद आलेली असते. म्हणजे तुम्हाला असे सहस्त्र हात तुमचे दिसायला लागतील आपोआप. एवढं जिवंत आपण होतो. आणि धर्माच्या बाबतीत म्हटलं की ते माझी तब्येत चांगली नाही, मला ते जमणार नाही, हे आहे ते आहे, इतके कारणं येतात. मला तर कधी कधी समजा कोणी नाही आलं ना की ते फोन करतात आम्ही का नाही आलो, ते कारण मला ते कारण ऐकायची नसतात. मला कंटाळा आलेला या कारणांचा. ती कारणं ऐकून मी करू काय? ती बँकेत ठेवता नाही येत ती कारणं, काहीच नाही करतायत तुम्ही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण ईश्वर कार्य ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी असं जिवंतपणे आपण उभं राहिलं पाहिजे. अशा वेळेला तुम्हाला वाटतं की आम्ही तिकडे नाही गेलो तर मग हे नुकसान होईल, ते नुकसान, ते कुठलंही नुकसान परमेश्वर तुमचं होऊ देणार नाहीत. ते बरोबर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडून येत असतात. आणि म्हणून असे अनेक लोक मी बघितलेले आहेत की जे धर्मासाठी म्हणून इतक्या चांगल्या प्रकारे त्यांचं योगदान असतं, त्यांचं जिवंतपण असतं. मी बघतो त्या लोकांना तेव्हा असं वाटतं ह्यांचं वय नाही आहे बरं का, परंतु ह्यांच्याकडे तो जिवंतपणा आपल्याला बघायला मिळतो आहे. यांच्याकडे ती प्रकृती नाही आहे त्यांची, परंतु तरी सुद्धा ते पदयात्रेमध्ये आहेत. त्यांना चालता येत नाही, थोडे तुटकी मुटकी थोडंसं चालायचं, थोडं गाडीत बसायचं, अशा पद्धतीने सगळ्या ह्याच्यामध्ये. मार्गामध्ये वयस्कर महिला असतात. तुम्ही जर का कधी मार्गात गेलात 2 दिवस थांबायला तर तुम्हाला दिसेल काही वयस्कर महिला त्या ठिकाणी असतात. तर त्या सुद्धा तिथे काही ना काही सेवा व्यापार ते करत असतात.
कोणी रिकामं नसतं, ते जिवंतपणा त्यांच्याकडे आम्हाला बघायला मिळतो. काही वयस्कर भिक्षुक मंडळी असतात, तेही त्यांच्या प्रकृतीच्या अनुरूप त्या ठिकाणी जिवंत असतात. आणि म्हणून असं जिवंतपण जे आहे ते बाभुळगावकर बाबा आदरणीय बाबांनी खूप चांगले चांगले काव्य बाबांचे आहेत. त्यामध्ये त्यांचं जे काव्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते म्हटलेले की सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, तुम्ही कार्य मरून गेला जगणाऱ्यांना पुसत होतं. म्हणजे ते जे प्रेत जिवंत झालं म्हणजे स्वामी अवतार घेतात त्या मृतदेहामध्ये आणि ते ह्या समाजाला विचारतात की तुम्ही कार्य मरून गेलात, तुम्ही असे काय मरगळल्यासारखे आहात. कसं असलं पाहिजे, मरगळले पण नसलं पाहिजे. त्याच्यामध्ये जिवंतपणा जो आहे तो असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही कार्य मरून गेलात. का मरून गेलो आपण? कारण की आपल्याला जिवंत ठेवणारं ज्ञान आपल्याकडे नाही. ज्ञान हे तुम्हाला जिवंत ठेवणार आहे बरं का. आणि आमचे स्वामी जे सांगतात की परमेश्वर हृदयगाम्य करा, जीवाचा आत्मा परमेश्वर आहे. हां, तर तो आत्मा तुमच्या देहात असेल तर तुम्ही जिवंत असता. त्या पद्धतीने हृदयामध्ये जर का परमेश्वर असतील तरच आपण जिवंत राहणार. धर्मार्थी बरं का, कर्मार्थी आपण मेलेलो असू, कुठे असेल काही कार्मिक काही गोष्टी असतील वगैरे, तर त्या ठिकाणी आपण जाऊ न जाऊ, पण धर्म कार्यासाठी म्हणून लक्षात घ्या तुम्ही, सगळ्याच धर्माचे लोक, हिंदू धर्माचे लोक असतील तर ते हिंदू धर्मा व्यतिरिक्त धर्माचे लोक असतील, ते आपल्या धर्मासाठी किती जिवंत पद्धतीने मरायसाठी पण तयार होतात आहे, मरतात सुद्धा. आता मी एका ठिकाणी गेलेलो तर त्यांनी सांगितलं की अशा अशा या दिवसामध्ये ते शोभायात्रा काढतात. रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत ती यात्रा चालते आणि एवढी गर्दी असते. आणि ते लोक काय करतात, स्वतःच्या देहावर जखमा वगैरे करून घेतात. सकाळी मी बघितलं की त्यांचे कपडे असे लाल लाल दिसले मला. आणि खरं त्यांनी रात्री मला सांगितलं, सकाळी आम्ही कुठे चाललेलो तेव्हा बघितलं कपड्यांवर रक्ताचे डाग होते. आमचा विषय तो झाला की हे आपल्या धर्मासाठी काय करतात हे, म्हणजे किती जिवंतपणा आहे की मरण्यासाठी पण तयार होतात. हा जिवंतपणा आहे. आपल्याला तर एवढा अघोरी नाही आहे आपला धर्म. आपल्या तत्वज्ञानामध्ये एवढं तर काही अघोरी सांगितलेलं नाही आहे. एकदम सोप्या सोप्या गोष्टी आहेत. फक्त ते करण्याचा प्रवाह जर का तुम्ही ठेवला तर तुम्हाला ते आवडतील. बघा आमच्या स्वामी सांगते, विधी करिता विधी, विधी करिताच विधी बरं का, विधी न करिता विधी न स्फुरे. आता हे उलट वचन म्हटलं मी, विधी करिता विधी स्फुरे असं स्वामी म्हणतात. परंतु सगळ्यांना स्फुरतात का? आपल्याला नाही स्फुरत. का नाही? कारण आपण पहिलाच विधी करत नाही. दुसरा विधी कसा स्फुरेल? पहिलीलाच नाही गेला मग दुसरीला कसं जाईल? दुसरीच्याच इयत्तेत नाही गेलं तर तिसरीच्या इयत्तेत कसं जाईल? म्हणून पहिला विधी कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. तर विधी करिता विधी स्फुरे. आणि उलट घेतलं तर विधी न करिता विधी न स्फुरे. विधी न करिता अविधी तर होणारच आहे, पण विधी जर का नसालच करा तर तुम्हाला कधीच विधीची स्फुरद्रूपता होणार नाही. झाली तरी ती लक्षात देखील येणार नाही. म्हणजे या ठिकाणी विधी पाठी विधी आम्हाला करावे लागतील आणि हेच विधी आम्हाला जिवंत ठेवतात. तेच परमेश्वराचं ज्ञान जिवंत ठेवतं. ते ज्ञान आणि ते विधी आचरण यामुळेच परमेश्वर आपल्या अंतःकरणात येतात आणि ते अंतःकरणात येतात म्हणून आपण जिवंत असतो बरं का. देवाने सांगितलेला विधी केला म्हणून आपण जिवंत नसतो. आपण खूप लोक देवाने सांगितलेलंच विधी करत असतो. स्मरण सांगितलं करतो की नाही आपण? गाठी चालू आहे ना. मी मागे सांगितलेलं ते म्हणाले की ज्यांची गाठी जेवढी काळी है ना, आधी जेव्हा गाठी घेतो तेव्हा कशी असते, ती लाल असते. ती स्मरण करून करून काळी झाली पाहिजे म्हणे, मग समजायला आपण स्मरणनिष्ठ आहे. पण असं तर ते काय करतात की माझ्या गाठीने स्मरण करा तुम्ही. का? ते म्हणजे मग माझी गाठी काळी होऊन जाईल. अरे मग हे चांगली गोष्ट आहे. स्वतः स्मरण नाही करायचं, ती गाठी सगळ्या लोकांना देत राहायचं आणि मग लोकांना सांगा बघा मी किती स्मरणनिष्ठ आहे. काही उपयोग नाही. गाठी काळी नाही झाली तरी चालेल, पण आपलं जे मळीनत्व जे आहे, जीव स्वरूपी जे काळेपण आलेलं आहे ते आपलं उजळ झालं पाहिजे. आणि म्हणून देवाने सांगितलेलं स्मरणही आपण करतो, तसं नाही करत जसं सांगितलं.
सेवादास्य आपण करतो बरं का, पाणी देतोय, चहा देतो आहे, जेवण वाढतो आहे, पुसून काढतो आहे, धुवून काढतो, सगळं करतोय. हे सगळे देवाने सांगितलेले विधींचे आपण काय करतोय, एक फक्त प्रोसेस आपली सुरू आहे, तशी क्रिया चालू आहे. तुम्हाला माहिती आहे का की आमच्या स्वामींनी दृष्टांत सांगितलं पतिव्रतेचा. पतिव्रता जी करते ती कशी करते, मनापासून ती गोष्ट करते. आणि त्याच ठिकाणी जी कोणी दासी आहे ती कशी करते, देखोवेखी करी. म्हणजे त्या ठिकाणी तिचं ती आत्मा नाही आहे त्या क्रियेमध्ये. त्या क्रियेमध्ये फक्त काय आहे, फक्त देखोवेखी करणं आहे. जसं आपण मंदिरात आलो तर जर का कुणी बडबड करत असेल तर आपण काय करतो, खरं सांगायचं, आज अवतार दिन आहे, काय करता तुम्ही? कोणी बडबड करत असेल तर तुम्ही काय करता, खरं सांगा. आजचं खरं सांगा. आपण पण बडबडच करतो. जर का कुणीतरी स्मरण करत असेल तर आपण काय करतो, आपण तरी पण बडबडच करत असतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं की आपल्याला देखोवेखी देखील करता येत नाही. आपण त्या दासीच्या दृष्टांतामध्ये पण बसत नाही. कमीत कमी आपल्याला देखोवेखी तरी करता आलं पाहिजे. जर का कोणी स्मरणाला बसलं तर आपल्याला बळेच का होईना, आपल्याला कंटाळा आलाय, जांभया येतात, आपण का बडबड करतो, अन्यवार्ता का करतो, की झोप उडावी म्हणून, है ना. आणि स्मरण केलं तर काय होतं, कंटाळा येतो, आळस येतो, म्हणून आपण अन्यवार्तेमध्ये गुंग होत असतो. परंतु देखोवेखी मामाजींनी सांगितलं, बळच का होईना, नाटक म्हणून का होईना, गाठी घेऊन बसा. काही कमीत कमी गाठी घेऊन बसायची तर सवय करा. आपण सवयच नाही केली बसायची, गाठी हातात घ्यायची सवय नाही केली, बळेच नाटक का होईना नाम घ्यायची सवय करा. हळूहळू कधीतरी तुम्हाला वाटेल की नाही की आपण किती नाटकं करतो आहोत, किती खोटेपणाने वागतो आहोत. कधीतरी आपण खरेपणा आपल्यामध्ये येऊ शकतो. आणि त्यानुसार जसं माझं अनुसरण झालं भालोदला, आणि सकाळी प्रायश्चित्त होतं. आदल्या दिवशी रात्री आमच्याकडे ज्ञान भास्कर शहाद्याचे दादा होते, ते 2-4 दिवस आधीच आलेले होते. आणि त्यांनी मग मला सुपारी घे, एकदम त्यांचं बोलणं तुम्हाला माहिती आहे, ते सुपारी ठेव देवाला, बाबांना दे वगैरे. तर मला थोडंसं एकदम हे वाटलं. मग सकाळी पण प्रायश्चित्त सुरू झालं. त्याच्यामध्ये पण पहिले 2 दंडोत माझे कोरडेच गेले बरं का. म्हणजे मी खरं बोलतो, आज अवतार दिन आहे. म्हणजे पहिले 2 दंडोत असे झाले की ते दादांचं बोलणं वगैरे एकदम आहे की ते मला, तो आपला दोष आहे. ते तर खूप चांगल्या प्रकारे दादा जे प्रायश्चित्त सांगतात ना, खूप सुंदर प्रकारे सांगतात. परत माझा इथे लासलगावला पण योग आला त्यांचं ते प्रायश्चित्त त्यांच्याकडनं ऐकण्याचा. तर त्यावेळेला 3ऱ्या दंडवतापासून मला वाटलं की अरे पहिले 2 दंडवत तर आपले वाया गेल्यासारखेच झाले, मग आपण दुःखच केलं नाही. 3ऱ्या दंडवतापासनं ते सुरू झालं. म्हणजे तेव्हा मामाजींचं ते बोलणं आठवलं की नाटक का होईना, पहिले सुरुवात नाटक नाही करा, पण हळूहळू काय होईल तुमच्यामध्ये ते उतरेल. आणि लक्षात घ्या की कमीत कमी तुम्हाला स्मरण नाही करायचं, पण तुम्ही आपले डोळे बंद करून गाठी काढून बसले तर तुम्हाला बघून 2रा, 3रा, 4था बसतील, ते स्मरण करेल, त्याचं तुम्हाला काहीतरी निमित्त गोमट लागेल. कमीत कमी एखाद्याच्या वाईटाला पात्र होऊ नका, निमित्त होऊ नका, चांगल्याला निमित्त. भले तुम्ही स्मरण नका करू, पण त्यांच्या स्मरणाला तुम्ही निमित्त व्हा. अशा पद्धतीने कधीतरी आपल्याला पण वाटेल की नाही आपणही खरं स्मरण हे केलं पाहिजे. हे पावित्र्य जे आहे इथून आलं पाहिजे. याला म्हणतात परमेश्वर हृदयगाम्य होणं. मी परत एकदा सांगेल, उपदेश घेणं, अभ्यास करणं, निरूपण करणं, दीक्षा घेणं किंवा अजून काही विधिविधान करणं देवाच्या सांगितलेले, याच्याने देव होणार नाही. हे सगळ्या गोष्टी परमेश्वर हृदयगाम्य करून ते तुम्हाला कराव्या लागतील. आणि मग त्या गोष्टी आपण तशा पद्धतीने केल्या तर ते ईश्वराच्या लेखी लागणार आहेत. आम्हाला विधी करणं महत्त्वाचं नाही,
स्वामींनी सांगितलं विधी करता विधीच पुरे. आम्ही तुम्हाला सांगितलं विधी केले पाहिजेत बरं का. आता आम्हीच तुम्हाला सांगणार की नुसता विधी करून उपयोग नाही, तो अंतर्गाम्य होऊन तो विधी केला तर तो विधी तुमच्या जीवस्वरूपी लेखी लागणार आहे. अन्न जर का चावून खाल्लं तर ते देहस्वरूपाच्या उपयोगी लागतं. तशा प्रकारे परमेश्वर हृदयगाम्य करून जर का आपण विधी आचरण जर का केले तर ते आपल्या जीवस्वरूपाच्या उपयोगी लागणार आहे. अन्यथा ते विधी कोरडे कोरडे होत राहतील. अर्थातच कोरडे विधी सुरुवातीला केली तरी हरकत नाही, पण त्याच्यामध्ये ओलावा येणं गरजेचं आहे. विहीर खणतात, लगेच पाणी लागतं का? कितीतरी भाग कोरडा 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 जातो. मग अपेक्षा काय आहे? पाणी लागलं पाहिजे. नंतर असं होतं की थोडं का होईना झरा लागलाच पाहिजे. नाही मोठा झरा लागला तरी छोटा का होईना, तसं नाही घळघळा आपले अश्रू आले तरी डोळ्याच्या कडा का होईना त्या पाणावल्या पाहिजेत. आणि हे पावित्र्य जे आहे ते परमेश्वराच्या स्पर्शाशिवाय येणार नाही. लक्षात घ्या, परमेश्वराचा स्पर्श पाषाणाला झाला म्हणून ते पवित्र झाले. काष्टाचा झाला ते पवित्र झाले. काय व्हावं लागलं? स्पर्श व्हावा लागला. तसं आपण कितीही विशेष कपाळाला लावले, स्थान कपाळाला लावले तरी आपण पवित्र होणार नाही. देवाने आपल्याला स्पर्श केला पाहिजे. विशेष वंदन केल्यानंतर, प्रसाद आणि स्थान वंदन केल्यानंतर तेवढ्यापुरती पावित्रता आपल्यामध्ये येतेच, नाही अशातला भाग नाही. पण ती चिरकाळ टिकत नाही. पाषाणाला एकदा स्पर्श केला, आजही ती पावित्र अजूनपर्यंत त्याच्यात आहे. का? कारण की पाषाणाने देवाला स्पर्श नाही केला, देवानेच पाषाणाला स्पर्श केलेला आहे. देवाचा स्पर्श आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वर अंतर्गाम्य करून जेव्हा स्मरण करता तेव्हा परमेश्वर कृपादृष्टीने तुम्हाला पाहतात आणि मग ते म्हणतात की तेवेळी दृष्टी जाय फिरून. स्वामींची कृपादृष्टी सगळीकडे फिरते आणि त्यामध्ये जर का आपण हजर नसू, स्मरणामध्ये अंतर्गाम्य आपण देवाला केलेलं नसेल तर काय होणार? आपल्यावरची ती दृष्टी वाया गेली. आपल्यावर दृष्टी आली पण त्याचा उपयोग नाही झाला. ते जर का तुम्ही अंतर्गाम्य करून देव स्मरण करत असाल तर परमेश्वर प्रसन्नता कृपा दृष्टीने अवलोकन करतात. ही एक विशेषता त्याच्यामध्ये आहे आणि त्या दृष्टीचा स्पर्श आपल्याला परमेश्वराचा होतो. आम्हाला स्वामींच्या स्वरूपाचा स्पर्श होईल तेव्हा होईल, परंतु दृष्टीचा स्पर्श होण्याची सुविधा देवाने दिलेली. आज किती धडपडले तुम्ही तरी स्वरूपाचा स्पर्श होणार नाही, परंतु प्रसन्नता कृपा दृष्टीचा स्पर्श मात्र इथे तुम्ही जिथे कुठे असाल तिथे होणार. तुम्ही तुमच्या घरी असा, मार्गात असा, विधीत असाल, जिथे कुठे असाल त्या ठिकाणी तुम्हाला तो स्पर्श होण्याची सुविधा देवाने स्मरणाच्या माध्यमातून दिलेली आहे. किंवा ईश्वरोक्त जे विधी आहेत ते विधीच्या माध्यमातून ते दिलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण चाललो पाहिजे. आजचा जो काही अवतार दिन आहे आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि आजची जे काही साल आहे 2025 सुरू आहे आणि या सालामध्ये आमच्या स्वामींचा हा अवतार दिन करत असताना आपल्यामध्ये एक विशेष प्रगती जी आहे, धार्मिकदृष्ट्या ज्ञानाची प्रगती झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण आपलं आचरण जे करून परमेश्वराला प्रसन्न केले पाहिजे. अशा प्रकारचं जे काही विधिविधान आहे ते आपल्याला भावी आयुष्यात घडो, अशा प्रकारची सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.